कमलनयना कमल पति कावेरी मोहन मूर्ति भोजकालिका गणपति शिवामूर्ति शिवेशया हृदय सगुण निर्गुण जगति शिव वसुदेव देवकी नंदन तुकार रुद्राणी मुरजा भवचरणी जति कई तस्वीरवनी भवबंधने सोडवा ठर कुमार आपल्या श्री जनापूर या नगरीमध्ये मोठासा हिरा आपल्या प्रेमातून हरवून गेलेली आमची ज्येष्ठ ब्रह्म श्री निष्ठावंत भक्तीचे असणारे रात्रंदिवस परमार्थ करणारे श्री 2018 जो शिखर स्थापना झाला होता ह्या गावाला मी नवीन येण्यासाठी श्री हरिभक्त परायण आमचे गणपत मामा गोकुळे यांच्या मी मार्गदर्शनाखाली सुरुवातीला ह्या गावामध्ये मी राहतो. तेव्हापासून हे गाव किमान मी ह्या गावामध्ये जनापूर नगरीमध्ये किमान मी 8 वर्ष मी सतत ह्या गावामध्ये मी दरवर्षी सत्याला आलो. ते परिचय श्री गोकुळे मामा त्यांच्या परिचयामुळे त्यांची परिचय भेट मला घालून दिलेली श्री निष्ठावंत वारकरी नागनाथ पाटील हे माझं नाव बी नागनाथच आहे. तसं मला गाव ओळखतं पुरा जनापूर गाव ओळखतं नागनाथ मला हंगरीकर म्हणून. तसं मला परम मित्र मला हे ज्येष्ठ परिचय करून दिलेले माझे गोकुळे मामा आमचे ज्येष्ठ असलेले मोठे बंधू सारखे आपले नागनाथ पाटील आज आमच्यातून हरवून गेलेले आहेत. खूप बातमी वय झालेली आहे. महाराजांना तर सांगितलेच आहे प्रत्येकाला एका एक दिवस जाणारच आहे. तुम्ही आम्ही सर्व राहणारी कोणी नाही. तर महाराज सांगितले की मरावे परंतु कीर्ती रूपी उरावे असा हा महात्मा मी बघत असतो. तर खरंच आम्ही 2 तास कीर्तन झाल्यानंतर आम्ही बैठकीला येऊन घरी नागनाथ पाटाच्या घरी एकच नव्हे माझ्यासोबत राहणारे गायक वादक कलाकार सगळे 7-8 जो माणसं आम्ही ते येऊन बैठकीला राहत होतो. आल्यानंतर इतकी आमची सोय तिने सेवा करावी सांगता सोय नाही. सकाळी उठल्यानंतर आमचे माईसाहेब लवकर गरम पाणी नागनाथ पाणी सुद्धा लवकर गरम पाणी आम्हाला सगळ्या वारकऱ्यांची सेवा करावं. तोंड धुवायला पाणी द्यावं, बाहेर जाण्यासाठी डबे द्यावं, आंघोळीला पाणी तापवून द्यावं, जेवण्यासाठी भाकरीची सोय करावं. असे असणारे निष्ठावंत वारकरी आज आपल्या जनापूर नगरीमधून हरवून गेलेले आहेत. म्हणून तेवढी त्यांची सोय दिवस रात्र परमार्थ करून कीर्तन झाल्यानंतर जागर पुन्हा काकडा झाल्यानंतर पुन्हा सकाळी स्नान करून पुन्हा अजून त्यांची कापड दुकान मी बसवकायला जात होतो. कधी कधी बोर वाटलं तर तिथं जाऊन पाटलापाशी भेटून येत होतो. पाटील साहेब तिथे गेल्यानंतर चहा पाणी मर्यादा करा घरी तर करावंच, पण आम्हाला एखादी बोर वाटला तर जनापूर गेल्यानंतर कधी कधी 10 मिनिटं 15 मिनिटं बोलत असतात. बोलता त्याला असं झोप लागतो. कापड दुकानामध्ये झोप लागला, बोलता झोप लागला. कारण झोपच नको रात्रंदिवस इतकं पुन्हा अंघोळ स्नान करून पुन्हा अजून दुकानात काय करावं. आमचे दुर्दैव आहे आम्हाला येणं झालं. मी खूप लांब कार्यक्रमाला गेलो. आताच मला सांगितले आम्ही रोज एक गावाला फिरणारी माणसं आमचं कामच आहे. हो कसं आहे ते आली सुगी फुगली गा गेली सुगी मागली गा तसं पात्र जसं असतात तसं जे परमार्थ आमचं इथून जर आम्ही बाहेर पडलो ह्या दसऱ्या दिवाळीपासून तर मिरगापर्यंत आम्ही असं दरवर्षी गावाला फिरणारे सगळे माझे मित्र आहेत. एक कलाकार चांगला वादक आहे ते माझ्या गावचे एक मुलगा पाटील आहे ते पण तिने पण तिकडे साहेब महाराजसोबत आले हे पण महाराजसोबत महाराज खूप लांबून घेऊन आला. कारण का अशा महात्म्यासाठी वर्णन करण्यासाठी परमार्थिक बुद्धी वारकरी असावा. खूप आहे तसे आळंदीवर पण मागू शकतो मी तसं काय नाही. पण थन करून घंटाभर करून शिवचित्र अभ्यासून माणूस लागतं. निष्ठावंत वारकरी लागतं. अशा माणसासाठी या गाडीवर उभा टाकण्यासाठी
म्हणून मी पाटील साहेबला फोन केलो, माझा दुर्दैव आहे. त्यांनी सांगितले महाराज असं असं झालेलं आहे, काय करू. खूप वाईट वाटलं त्या दिवशी. दिवसभर मला असं माझं मनच लागत नव्हतं. पण काय करू, खूप लांब जवळ गेलो. तुम्ही जवळपास 150 किलोमीटरच्या जवळ गेलो माझ्या गावापासून. तर माझ्या गावापासून तर हे 130-40 किलोमीटर 130 आहे. मी तिथून तिकडे 150 किलोमीटर लांब गेलो. त्याच्यामुळं मला येऊन झालं नाही. काय करू, माझ्या घरामध्ये पाटलाच्या माझ्या हातानं स्वीकारायचं नाही. म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लाभावं म्हणून आज त्यांनी परमार्थामधला हिरा, निष्ठावंत, कुठलाच निर्व्यसनी असा असणारे आमचे नागनाथ पाटील खूप माझ्यावर प्रेम करायचे. मी गाताना त्यांना असं नाग जसं डुलते तसं डुलतो ते. त्यांनी नागनाथ महाराज काय स्वर हवं तुमचं, खूप त्यांनीच नाही खूप गाव सगळ्यांमध्ये प्रेम करतात. नाम पाटील, ओम पाटील, नाम पाटलाच्या सुद्धा बैठकी मी झाली तिथे सुद्धा बसतो. ओम पाटलाच्या घरी पण खूप, तिथं तर आम्ही 4-5 लोकांची सोय होतीच. त्यांची पण सुद्धा खूप सेवा आमच्यावर झालेली आहे. तसं हे जानापूर गाव खूप अंतकरण निष्ठावंत वारकऱ्याबद्दल खूप प्रेमाचं गाव आहे. म्हणून तसं आज प्रथम पुण्यस्मरण निमित्त हे आज आपण जानापूर नगरीमध्ये आपले पाटलाची प्रथम पुण्यस्मरण केलो. म्हणून त्यांची ही कुठलं तरी आज आपण हे भजन कीर्तन त्यांची हव्यामध्ये त्यांनी आज ऐकत आहेत की आपण काय करलो. म्हणून हे प्रथम पुण्यस्मरण करत असताना पुढच्या वर्षी आम्हाला बोलवा अथवा न बोला ते गोष्ट मी मानत नाही. परंतु जसं असणार नियम मोडू नका. किंवा कुठले नसेल तरी जवळपास गावातले 4 माणसं महिन्यात घेऊन नियम सर्वा. कारण का पाटील साहेब परमार्थामध्ये खूप आयुष्य घडले ते. म्हणून त्यांचं पुण्यस्मरण तुम्ही मोडू नका. अगर तुम्ही गोड जेवण मोठं ठेवा, लहान ठेवा, काही ठेवा, हरकत नाही. आता महाराज सांगितले दान धर्म इतकं पुण्य कशातच नाही. म्हणून त्यासाठी सर्व मी गावाबद्दल पाटलाच्या परिवाराबद्दल सगळ्याला आभारी मानतो. म्हणून आज मी इथून तेवढं लावून मिळालं. एवढं 2 दिवसापासून तडजोड लावून सगळ्या माणसाचं एवढं प्रेमासाठी काय असेल की आपले प्रेम आहे. महाराज सांगितले काय नाही असं नाही. प्रेम सुख दे ही प्रेम सुख देईल आणि प्रेमादिने नाही समाधान. माणसाच्या जीवनामध्ये फक्त प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. म्हणून जवळपास मी आता 2-3 वर्ष झाले मी जानापूरला मला येणं झालं नाही. किंवा मला त्यांनी सांगितले पण नाही. पाटील साहेब होते, ओम पाटील दरवर्षी फोन करत होते, नाग पाटील फोन करत होते, नाम पाटील करत होते, सगळेच करत होते. आता कोणी कोण कार्यकर्ते झाले की आता नवीन कोणी कोण झाले असते, कोणी दुसऱ्या कलाकार असतील, काय हरकत नाही. नियम चालवा जे नियम आहेत ते चालू असं ते महाराज बोलावं असं काय नाही. कुठला मला नियम चालू द्या. म्हणून तसंच जमलेले सर्व गावातील सर्व माझे सोबत आलेली मंडळी, तशीच आमची श्रीनिवास महाराज हरिभक्त खूप ते 1 नंबरचे कीर्तन करायचं का सांगतोय का. जवळच असते पण त्याची कदर नसते, गावातच असते त्याची कदर नसते. बघा तुम्ही, गावातून माणूस जो व्यक्ती निघून गेला, जो समाधीला जो माणसं जमली त्या गावाला कळते की माणूस काय आहे, काय किमतीचा आहे. अजिबात कळत नाही. माझ्या गावात महात्मा होते माझे गुरु, कमीत कमी 200 दिंडी आले. 200 इथून तर बसव करण्याला लाईन लागली होती झेंडे पताकाची. गावात त्या दिवशी समजलं महाराज काय आहेत की तसे ते महाराज आहेत. म्हणून खूप लांबून त्यांना घेऊन आलेले आहो मी आज. म्हणून जमलेले सर्व मित्र माझे सगळ्याला आभार मानतो. पाटलाच्या बद्दल पुन्हा एकदा त्यांच्या असंच दरवर्षी प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या मुलाला लेकराबाला सुख प्राप्त हो, भगवंतांनी त्यांची पाठीशी सर्वांना आशीर्वाद देव, हीच माऊली ज्ञानोबाच्या आचरणी प्रार्थना करून इथेच थांबतो. ज्ञानदेव तुकाराम. तसेच गावातील आता जानापूर नगरीमध्ये लागवड करतील.